आहे कार्यक्रम अर्थातच पाचोरा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगानं लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा नगरसेवकांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके शिवसेना मुख्य नेते माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांचं आगमन सौंदर्यमय व्हावं, कुशल आणि कल्पक व्हावं यासाठी म्हणून शहरामध्ये आम्ही सगळे सज्ज झालेलो आहोत। आता उभे आहेत विशेष करून नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या आदरणीय सुनीताताई, त्याचबरोबर 28 नगरसेवक उमेदवार या सगळ्यांनी पुढे यायचं आहे आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण वंदन करणार आहोत, आपण नमन करणार आहोत, पाचोरा नगरीमध्ये स्वागत करणार आहोत। आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे, लाडक्या बहिणींचे भाऊ, आश्वासक व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी म्हणून आशेचा किरण, त्याचप्रमाणे पाचोरा नगरीचं रूप त्यांनी पालटलं ते आदरणीय किशोरप्पा। ही अशी व्यक्तिमत्व आहे, तेजोमय व्यक्तिमत्व, तेजाचा वारसा घेऊन इतरांना तेज देणारी अशी ही व्यक्तिमत्व आपल्या ऊर्जेने या विश्वाला ऊर्जित करणारी स्वयंप्रकाशित अलौकिक अशी ही व्यक्तिमत्व या सगळ्या भावी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित या महासभेला उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते, आताचे उपमुख्यमंत्री, नगर विकास मंत्री आणि सगळ्यात महत्वाचे महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या भगिनींचे लाडके बंधू आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील, खास करून अंबरनेरहून आलेल्या आमच्या ललिताताई पाटील, शिवसेनेच्या अधिकृत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीता पाटील, अस्मिताताई पाटील, 28 नगरसेवक पदाचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि मला तुमच्या सगळ्यांची उपस्थिती पाहिल्यानंतर येणाऱ्या 3 तारखेला विजयाचा शिक्कामोर्तब करणारे माझे तमाम माता भगिनी, शिवसैनिक, हितचिंतक बांधवांनो आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी इतक्या धावपळीच्या त्यांच्या जय श्रीराम आणि मना समजा भाऊ आणि लाडक्या बहिणीचे नमस्कार। पाचोराले मी तिसरींदा राहिनो गेला तिथं तिसऱ्यांदा आलो ना। पण शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी पण आपण आलो आणि विधानसभेच्या प्रचारालाही मी आलो। किशोरप्पाने हॅट्रिक केल्यानंतर आभार मानायला आलो। मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, आपले आभार मानतो। तर म्हणजे खानदेशातल्या माझ्या लाडक्या बहिणी सदैव शिवसेनेच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या आहेत। आणि आता आपल्या लाडकी बहीण सुनीताताई किशोरप्पा पाटील या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि त्यांच्याबरोबर जवळपास 28 नगरसेवक, सर्व जाती पातीचे धर्माचे सर्व लोक एकत्र आहेत। ही एकत्र मोठ का बांधली
विकासासाठी, या पाचोऱ्याला काया पालट करण्यासाठी, या पाचोऱ्याचा विकास करण्यासाठी. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय, येत्या 2 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपल्या लाडकी बहीण सुनीता ताई आणि त्यांची टीम यांना विजयी करायचं आहे, ही विनंती आपल्याला करतो. आणि मला विश्वास आहे की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित झालेला आहात. लाडक्या बहिणींची लक्षणीय संख्या, लाडक्या भावांची एवढी मोठी संख्या, नजर पोचत नाही तिथपर्यंत हे सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ उपस्थित आहेत. यावरून चित्र स्पष्ट आहे. एवढे लोक 2 तारखेपर्यंत रस्त्यावर उतरले, घराघरात गेले तर समोरच्यांचं सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही. लाडक्या बहिणींचे आणि लाडक्या भावांचे आशीर्वाद धनुष्यबाणाच्या पाठीशी आहेत, किशोरप्पाच्या पाठीशी आहेत. आणि म्हणूनच तर 3 वेळा तुम्ही निवडून दिले, 3 वेळा निवडून दिलंय. किशोरप्पांनी त्यांना आलेले अनुभव इथं सांगितले. पण मी सांगतो, किशोरप्पा मेरा शेर है, वो डरने वाला नहीं, दहाड़ने वाला है. आणि म्हणून किशोरप्पा, खुद को अकेला मत समझना, दुश्मनों पे करेंगे मात, तुम्हारे पीछे खड़ा है एक नाथ. डरता क्यों है? आणि विरोधकांना एवढंच सांगतो, तुम्ही किती मारा गप्पा, तुम्ही किती मारा थापा, पण तुम्हाला पुरून उरेल आमचा किशोरप्पा. तिकडे नेते आहे, तिकडे तुम्ही जनता आहे. ती जनता जनार्दन ठरवत असते कुणाला वर काढायचं आणि कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा. करेक्ट कार्यक्रमामध्ये माझा मास्तरी आहे. मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो चांगलं. किशोरप्पा माझ्या सोबत होता. 2022 या राज्यात जे बाळासाहेबांना पसंत नव्हतं ते घडलं. बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले आणि त्यावेळेस हा एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता सत्तेवरून सत्ता सोडली, सत्ता व सत्तेवर पाणी सोडलं. आणि या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींच्या, भावांच्या, शेतकऱ्यांच्या मनातलं सरकार या महाराष्ट्रामध्ये आपण स्थापन केलं. तो काळही आपण पाहिलाय, तो प्रसंगही आपण पाहिलाय. या महाराष्ट्राने नाही, देशाने नाही, जगातल्या अनेक देशांनी पाहिला. त्या राज्यात बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात जे गेले त्यांचा टांगा पलटी, घोडे फरार. बरोबर आहे ना? आणि लोकांच्या मनातलं सरकार आणलं. 2.5 वर्ष हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता. 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून हा एकनाथ शिंदे फिरला. मला वाटतं त्या काळात मी 2.5 तास झोपलो असेल की नाही माहित नाही. लोक म्हणायचे तुम्ही झोपता कधी, जेवता कधी. मी म्हणायचो मी झोपा काढायला नाही आलोय, लोकांच्या विरोधकांच्या झोपा उडवायला आलोय. आणि मग 2.5 वर्षामध्ये
या राज्यामध्ये या राज्याला पुढे नेलं आणि या राज्यात मगाशी आपण गुंतवणूक आणली, उद्योग आणले. तू मगाशी किशोरप्पा म्हणाले 250 हेक्टर जमीन दिली आहे पण MIDC मंजूर केली पण उद्योग नाहीये. जरा उदय सामंत आपले मंत्री जरा आहेत त्या लाईनवर जरा बघा, लावा त्यांना. अरे बघा लागला. हॅलो, आता मी किशोरप्पाजी इथं पाचोऱ्याला आहे. त्यांनी मगाशी भाषणात सांगितलं 250 हेक्टर जमीन MIDC ला दिली. MIDC 250 हेक्टरची 250 हेक्टरची MIDC केली पण एकही उद्योग नाही. आता इथं रोजगारांना तरुण आहेत, बेरोजगार आहेत, तर हे आपल्याला इथं उद्योग कधी पाठवणार? सर, आपण मुख्यमंत्री असताना आपल्या आदेशाप्रमाणे इथे MIDC आपण जाहीर केली. त्याचं सुरुवात पण तुम्ही केली होती. त्याच्या लेआउटला आता साहेब मान्यता मिळालेली आहे. 1 महिन्याच्या आत बोर्डामध्ये मंजुरी मिळून त्या जागेचं वाटप देखील सुरू आहे. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद किशोरप्पा. किशोरप्पाला एकदा का फक्त त्याच्या कानात बोला म्हणजे त्याला समजेल. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. हे तुमचं एकनाथ शिंदेचं काम आहे. हे काम आहे, हे 2.5 वर्ष काम केलं आणि अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात फेवरेट योजना कुठली असेल माझी तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. अनेक लोकांनी अडथळे आणले, म्हणाले चुनावी जुमला आहे, निवडणुकीत असं घोषणा करतात. पण घोषणा करणारा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे होता. दिलेला शब्द पाळणारा मुख्यमंत्री होता म्हणून योजना सुरू झाली. आणि आपल्याला सांगतो कोणीही माईका लावला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा तुमच्या भावाचा एकनाथ शिंदेचा शब्द. माझ्या लाडक्या भावांसाठी देखील स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, स्वतःचा रोजगार, स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी देखील आपण योजना केल्या. अनेक योजना केल्या. एक लाडकी लखपती केली. ST मध्ये 50% सवलत दिली. मुलींना उच्च शिक्षण मोफत केलं. आणि एक मोठा निर्णय आपण केला. आतापर्यंत आपल्या समोर वडिलांचं नाव लिहिलं जायचं, आता आईचं नाव देखील लिहिण्याचा निर्णय आपण घेतला. या मातृत्वाला आपण श्रद्धास्थानी आणण्याचं काम केलं. माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित ही योजना आपण राबवली. कारण या माझ्या लाडक्या माता भगिनी आपल्या प्रपंच चालवत असताना स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि आजार बळावतो. 3 कोटी माझ्या माता भगिनींनी तपासणी केली. 10,000 11,000 माझ्या माता भगिनींना त्याच्यामधून काही ना काही तपासणीमध्ये आलं. पण त्याची सुरुवात होती त्या आजार बळावला नव्हता. आणि त्या लोकांना बरं करण्याचं काम आपल्या आरोग्य विभागाने केलं. त्याचं पुण्य देखील माझ्या पदरी पडलं. मी नशीबवान समजतो की अशा प्रकारची योजना मला करता आली. एक दुःखद घटनाही घडली. एका मुलीने आत्महत्या केली. या तुमच्या एकनाथ शिंदेने 12:30 वाजता 1 वाजता रात्री टीव्हीवर बातमी पाहिली.
मनाला वेदना झाल्या, मनाला यातना झाल्या, का आत्महत्या केली? ते इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होते, 50% फी सरकार भरत होत, 50% पालकांनी भरायचं होतं. तिला वाटलं वडील माझी फी भरू शकत नाही, आत्महत्या करतील, म्हणून तिने स्वतः आत्महत्या केली. अतिशय दुर्दैवी घटना घडली. मी मनात विचार केला, आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार, गोरगरिबांचं सरकार, माता भगिनींचं सरकार, शेतकऱ्यांचं सरकार, आणि आपल्या सरकारमध्ये एक मुलगी आत्महत्या करते. या सत्ता आणि सरकारचा उपयोग का? त्याच रात्री ठरवलं, उच्च शिक्षण घेण्यासाठी 50%च्या ऐवजी 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला. हे सर्वसामान्यांचं सरकार, हे काम आहे सरकार. आणि म्हणून लाडकी बहीण योजना सांगितलं मी तुम्हाला. मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलोय, एक शेतकरी कुटुंबातून आलोय. या एकनाथ शिंदेने गरिबी बघितली आहे, माझ्या आईची पत्नीची तगमग बघितली आहे, त्याच्या डोळ्यातले अश्रू पाहिले, घर चालवताना काटकसर कशी करावी ते पाहिलं. मुख्यमंत्री झाल्या झाल्या ते दिवस मी आठवले आणि मी म्हणालो की आपल्या माता भगिनींसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच्यातूनच लाडक्या बहिणीचा जन्म झाला आणि ती आता सुरू झाली. का करू मी? या तिजोरीवर शेतकऱ्यांचा अधिकार, माझ्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भाऊंचा अधिकार. आम्ही निमित्त मात्र आहोत. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय दिलं हे बघणारा एकनाथ शिंदे आहे, हे पाहणारा एकनाथ शिंदे. किती मी प्रॉपर्टी कमवली, किती संपत्ती कमवली, किती पैसा कमवला, यापेक्षा किती माणसं कमवली, किती माणसांचं प्रेम कमवलं, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून शिवसेना हा पक्ष संघटना कुण्याही मालक नोकराचा नाही, हा पक्ष कार्यकर्त्यांचा, कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. आणि म्हणूनच किशोरप्पा सारखे कार्यकर्ते मला आवडतात. मी त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्या पाठीशी उभा राहतो. आणि म्हणून मी तुम्हाला एवढाच विनंती करतो की हे 28 पैकी 28 नगरसेवक निवडून आले पाहिजे. किशोरप्पा मला काय सांगितलं तुम्ही, कुठले पाणी पुरवठा, किरणा डॅमवरून पाणी पुरवठा योजना. अरे पाणी देणं तर हे सरकारचं काम आहे, जबाबदारी आहे. तुम्हाला मी मुख्यमंत्री असताना किती निधी दिला मला सांगा. हा जेव्हा जेव्हा पत्र घेऊन यायचा तेव्हा तेव्हा मी त्याच्या पत्रावर सही करून ताबडतोब फॉरवर्ड करायचो. प्रक्रिया सुरू, काम सुरू झालं की नसतं. अच्छा किती हुशार आहे. आचारसंहिता लागायच्या आधी एक दिवस अगोदर, 1 तास अगोदर मला आणि वारकरी भवनाला 5 कोटी घेऊन. अरे पैसे तुमचेच आहे, शेतकऱ्यांचे, वारकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, माझ्या लाडक्या बहिणींची आहे. ही तिजोरी तुमची आहे. आम्ही फक्त रखवालदार आहोत, आम्ही सेवक आहोत, तुम्ही मालक आहात. आम्ही सेवक आहोत, तुम्ही मालक आहात. जेव्हा आम्ही स्वतःला मालक समजू ना, तेव्हा ही जनता, जनार्दन तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं काम या ठिकाणी आपण करतो. सत्ता जनतेसाठी राबवायची असते.
शासन जनतेसाठी राबवायचं असतं. शासन आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू केला का लाभार्थी नव्हते, पहिले लाभ नव्हते, योजना नव्हत्या, पण शासन दरबारी चक्र मारून खेटे मारून प्रवेश केला. एक होता तरी त्याला रसद पुरवली जायची. आता सगळ्या विरोधकांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं. मग तरी आम्ही जर का वाट पाहणार असू तर मला वाटतं आपल्या इतका मूर्ख कोणी नाही. साहेब, उद्या युती झाली, एक असताना इतका त्रास दिला, युती झाल्यानंतर हे तिघ माझे पॉम्पलेट वाटणार आहेत का साहेब? माझा प्रचार करणार आहेत का? मग जर प्रचार करणार नसतील तर आम्हाला आज जाग झालं पाहिजे, आज आमची ताकद दाखवली पाहिजे. आणि ती अशा दादागिरीवर नाही, ती फक्त विकास कामावर आणि या जनतेच्या विश्वासावर, प्रेमावर आम्ही या ठिकाणी सामोरं आलो आहोत. साहेब, यांची अशी परिस्थिती होती, या नगरपालिकेमध्ये मी कोणाला उमेदवारी द्यावी हा माझ्या समोरचा प्रश्न होता. आणि यांना शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार मिळत नव्हते. मग यांनी आमिषं दिली की तुम्ही फक्त कपड्यावर या, सडा नाही, चुल्याला आमंत्रण द्या. आता चुल्याला काडी पण लावायला नाही. आजची 27 तारीख आली. साहेब, ज्यांच्या भरोशावर समोरच्यांनी उमेदवाऱ्या केल्या ते आता शिव्या द्यायला लागलेत. यांच्याकडे आता उमेदवार थांबायला तयार नाही. त्यांना माहिती यांचा विश्वास नाहीये, पण ही जनता फक्त विश्वासावर एवढं मोठं प्रेम करताय. याचं कारण साहेब हा किशोरप्पा नाही, याचं एकमेव कारण असेल तर त्यांचं नाव एकनाथ शिंदे साहेब आहेत. कारण या एकनाथ शिंदे साहेबांच्या भरोशावर साहेब या 2.5 वर्षामध्ये या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाचा या किशोरप्पांनी चेहरा मोहरा बदलला. साहेब, एकही मंगळवार बुधवार असा नव्हता की मी तुमच्याकडून 2-5 करोड रुपयाची विकास कामं आणली नाही. एकही आठवड्याला तुम्ही मला खाली हात येऊ दिलं नाही. आणि ते सगळे विकास कामं कागदावर नाही तर या सगळ्या जनतेच्या चेहऱ्यासमोर, डोळ्यासमोर या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातली विकास कामं आहेत. परंतु आमच्या विरोधकांना दिसत नाही. ते म्हणतात हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ भकास आहे, इथे यांनी काहीच केलं नाही. पण मला त्यांना बोलायचं नाही. अरे, माझ्या मतदारसंघातल्या तमाम मायबाप जनतेला माझा विकास दिसतोय, हे माझं खऱ्या अर्थाने भाग्य आहे. आज की आमच्या इथून 190 किलोमीटरवर डॅम आहे. त्या गिरणा डॅम मधून 350 करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची डायरेक्ट पाईपलाईन पाचोऱ्यापर्यंत आणायची आहे. ती पाणी पुरवठ्याची योजना 370 करोड रुपयाचं त्याचं इस्टिमेट आहे. ती पाणी पुरवठ्याची योजना जर का साहेब पाचोऱ्यापर्यंत आली तर मी आपल्याला खात्री देतो, भारतीय जनता पक्षात नाही, महाराष्ट्रातला आणि भारतातला कोणताही पक्ष आला ना तर ही जनता तुमची आणि माझी शिवसेनेची साथ सोडणार नाही. आणि मी हे सांगतो की होय, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, कारण जी वस्तुस्थिती आहे ती आहे, मला लपवायची आवश्यकता नाही. मी विधानसभेला सुद्धा सांगितलं होतं की मी निवडून आल्याच्या नंतर पहिलं काम मी पाणी पुरवठ्याचं करेन. बांधवांनो, आज साहेब या ठिकाणी आलेले आहेत. साहेबांनी आपल्याला खूप दिलं, प्रचंड दिलं. पण साहेब, माझी एक विनंती आपल्याला या निमित्तानं असणार आहे की या ठिकाणी आदरणीय उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांनी मला 250 हेक्टरची MIDC मंजूर केलेली आहे. मी मोठे उद्योग दिले, माझा असं वचन आम्ही या निमित्तानं देतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद,
जय महाराष्ट्र. अतिशय नयनरम्य असं हे चित्र आहे आणि हा विश्वास या सगळ्या तेजोमय अशा प्रकाशाच्या रूपानं या ठिकाणी 5